Hello. Hello, this is the My Artifact episode number 990. आर्टिफॅक्ट म्हणजे माझ्यासाठी खूप काही होतं राव. या आर्टिफॅक्ट एपिसोडपासून आपण खूप सारे स्वप्न पाहिले आणि खूप साऱ्या स्वप्नाची सुरुवात पण इथून झाली होती. गेल्या खूप अगोदरच्या आर्टिफॅक्ट एपिसोडपासून माझे काही स्वप्न होते ते याच्यात मी शेअर केले होते. आणि मी ते स्पेसिफिक टायमावर होईल याप्रमाणे मी विचार केला होता. जस्ट लाईक मी विचार केला होता की जेव्हा माझा 300वा एपिसोड राहीन आर्टिफॅक्टवा, तो आर्टिफॅक्ट एपिसोड नाही का तो मुंबईला राहीन. त्या दिवशी मी आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये हे रेकॉर्ड करीन का आज शूटिंग होती, आज ते गाणं शूट करायचं होतं बायनरी कोडमधलं, ते पार्टी सॉन्ग एक प्रकारे. हा 300वा आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये मी रेकॉर्ड करीन असं मी स्टार्टिंगला खूप विचार करत होतो. म्हणजे जस्ट म्हणजे रेन्यू म्हणजे जस्ट आर्टिफॅक्ट एपिसोड सुरुवातच केली होती, तर अशाप्रमाणे विचार करत होतो मी. बट काय आहे की स्वप्न आणि रियालिटीमध्ये खूप फरक असतो आणि या फरकाला हे जे डिफरन्स असते ह्या डिफरन्सलाच आपण कमी करतो, त्यालाच म्हणते प्रयत्न, असं माझं म्हणणं आहे. शायद आय डोंट नो, बट आय एम ट्राईंग टू बी अ बेस्ट. आर्टिफॅक्ट एपिसोड म्हणजे खूप काही चांगलं करतो, एव्हरीथिंग इज गुड. काय आहे की माझ्या मनात खूप काही सुरू असते राव. एव्हरीथिंग एव्हरी टाईम डोक्यामध्ये काही ना काही सुरू असते का आपल्याला झालं असं केलं असतं तर माइट बी बेटर असतं, मूवीमध्ये असा सीन असता तर माइट बी बेटर असता. किंवा कधी कधी नाही का या मोठ्या डेस्टिनीला अचीव करण्यासाठी नाही का एक मॉरल सपोर्ट म्हणून पाहिजे. तर मॉरल सपोर्ट कोणाचा? कारण आपल्या व्यतिरिक्त दुसरा कोणताच व्यक्ती आपल्याला तेवढा ओळखू शकत नाही. त्यामुळे नाही का कोणताही असो, तुमची आई असो किंवा वडील असो, कोणताच व्यक्ती तुम्हाला तुमच्यापेक्षा जास्त ओळखू शकत नाही. म्हणजे रोबॉट असेल तर तो ठीक आहे, तो वेगळा. बट जो इमोशनल मोमेंट असतो ना, तो पण स्वतःलाच खूप जास्त माहीत असतो. या एवढा मोठ्या डेस्टिनीला अचीव करण्यासाठी नाही का आपल्याला एक प्रकारे सपोर्टची खूप जास्त गरज होती. एक मॉरल सपोर्ट म्हणजे आपल्याला एक प्रकारे कॉन्फिडन्स देईन का बॉस तू कर सकता है, यस यू कॅन डू दिस, यू कॅन डू दिस. बट कसं आहे की समजा जर मी कोणत्या अदर पीपल्सला म्हणलं असतं की माइट बी, समजा तू माझा मॉरल सपोर्ट होशील तर माइट बी शायद होऊ शकते. बट काय आहे का समजा दुसऱ्या पर्सननी मॉरल सपोर्ट करण्यापेक्षा नाही का त्यांनी मला जज केलं असतं राव. आणि आय डोंट वॉन्ट बी जज. मला असं जज नका करू नो. ॲक्च्युली मला का करायचं ॲक्च्युली नाही का माझ्या टॅलेंटवर जज करा राव तुम्ही, बट माझ्या या टॅलेंटसोबत करलेले जे चॉईसेस आहे याच्यावर नका जज करू. कारण आय नो का मी एक मिडल क्लास फॅमिलीमधला मुलगा आहे, त्याचे स्वप्न पण मिडल क्लासच असले पाहिजे, जास्त काही मोठे वगैरे नसले पाहिजे. एक प्रॉपरली एक इंजिनियर वगैरे झाला पाहिजे, आईवडिलांना सपोर्ट केला पाहिजे, चांगली जॉब 40-50 हजारपर्यंत एक चांगली जॉब, चांगलं 30-32पर्यंत लग्न, अँड देन एन्जॉय युअर लाईफ. एव्हरीथिंग इज गुड, एव्हरीथिंग इज नाईस. प्रॅक्टिकली जे मिडल क्लास फॅमिलीतले मुलं आहे ना, अशाच प्रकारे स्वप्न पाहतात युजली, आणि ते प्रॉपरली खूप एन्जॉय पण करतात. वेल ॲक्च्युली कसं आहे की माझे स्वप्न मोठे आहे, म्हणजे मला खूप जास्त आरामदायक भेटणार आहे वगैरे असं बिलकुल नाही. ॲक्च्युली काय स्वप्न म्हणजे काय, म्हणजे मला काही गोष्टी आहे त्या करायच्या आहे. असं नाही का मला फिल्म मेकर व्हायचा. फिल्म मेकर म्हणजे जस्ट लाईक तुझ्यापाशी चांगली गाडी, मोठं घर, मोठं हे वगैरे, एव्हरीथिंग इज रिअली गुड, एव्हरीथिंग इज रिअली नाईस, सो मच नाईस. यू कॅन ट्रॅव्हल ऑल अराउंड द वर्ल्ड आणि यू हॅव लॉट्स ऑफ मनी. वेल हे चैनीच्या गोष्टी आहे.
काय एक गोष्ट लक्षात ठेव, म्हणजे कसं आहे की या साऱ्या गोष्टी असणं म्हणजे माणूस खुश असणं असं नसते. या ॲक्च्युली काय आहे की मी एक फिल्म मेकर काऊन बनत आहे, कारण नाही का, म्हणजे आय डोंट नो बट डेस्टिनी इज चोजन टू मी टू मेक दिस रिअली अमेझिंग मूवी. या बायनरी कोड, बुक ऑफ प्रेझेंट डे, नॅशनल सिक्युरिटी, स्वीट ड्रीम्स ऑफ जस्टिन बीबर, अवतार सिरीज, एक्समॅन लास्ट ऑफ ओरिजिन पार्ट 1 पार्ट 2, हे असे मूवीज आहे जे एक प्रकारे हिस्ट्री क्रिएट करते. जस्ट लाईक ॲव्हेंजर्स, जस्टिस लीग, या अवतार सिरीज, हे पण एक प्रकारे अशी मूवीज आहे जे नाही का हिस्ट्री क्रिएट करून राहिले नाही राईट नाव. अवतार एक प्रकारे तशाच प्रमाणे जस्ट लाईक डेस्टिनी इज चोजन टू मी कम मेक धिस मूवी, का तू बनव बाहेर. म्हणजे समजा जर नाही का माझं स्वप्न फक्त फिल्म मेकरच बनायचं असलं तर मी बनलो नसतो. व्हाय? कारण त्याच्यामागे एक स्ट्रॉंग रिझन नव्हता माझ्यापाशी. या म्हणजे फिल्म मेकर तर बनायचं आहे समोर जाऊन, ओके ठीक आहे, बट कोणती फिल्म बनवायची तुला? आय डोंट नो. जे समोर येईन ते, जे इमोशन्स येईन त्याला फक्त मी रिटर्न करीन आणि देन मग त्याला प्रोसीड करीन आणि बस फिल्म बनवीन. या दॅट्स इट. ॲक्च्युली नो. या म्हणजे या रिझनसाठी मी असं आलो आहे नो. आणि तुझं समज जर म्हणत असेल का मी फिल्म मेकर बनून एक खूप चांगला पैसा कमवीन वगैरे वगैरे, ऑल टाईम इज गुड, दॅट इज नॉट. या ॲक्च्युली नाही, मी माझ्या लाईफमध्ये नाही का एक इंजिनियर जरी नाही का 8 घंटे किंवा 9 घंटे काम करून नाही का मस्त आरामात फॅमिलीसोबत मजा करू शकते वगैरे वगैरे, काइंड ऑफ लाईक दॅट. छोट्या पैशामध्ये तो खूप चांगली मजा करू शकते. सांगतो मनापाशी सगळ्याच गोष्टी राहीन, पैसा, पाणी, विमान, घर, अरे बॉस, अशी कोणतीच गोष्ट नाही जे माझ्यापाशी राहणार नाही. एव्हरीथिंग राहीन, पण माझ्यापाशी एक गोष्ट राहणार नाही आणि ती गोष्ट आहे टाईम. या कारण वेळच अशी एक गोष्ट आहे ज्या दुसऱ्या गोष्टीशी रिलेट करते. जर तुमच्यापाशी वेळ नाही, तुमच्यापाशी पैसा नाही, गाडी नाही, घर नाही किंवा काहीच नाही. या कारण तुमचा वेळच डिसाईड करते का तुम्हाला काय करायचं आहे. या आणि माझ्यापाशी वेळच राहणार नाही. कारण ॲक्च्युअली नाही का मी म्हणजे लहान वयापासूनच स्वतःला एक प्रकारे कन्सिडर करून घेतलं आहे का डूड आय एम रिअली बिझी पर्सन अँड आय लाईक टू बी अ बिझी पर्सन. या असं नाही का, म्हणजे कसं आहे की माझ्या आईने नाही का नेहमी स्वप्न बघितले होते लहानपणापासून, तर तिला घर सांभाळणं खूप आवडते. या घर सांभाळणं, नवऱ्यासाठी स्वयंपाक वगैरे करणं, मग नवरा ड्युटीवर गेल्यावर मग घरी येणं, त्यासाठी पुन्हा स्वयंपाक करणं, मुलाचा सांभाळ करणं, इट जस्ट काइंड ऑफ लाईक दॅट. म्हणजे कसं आहे की एकदम लहानपणापासून नाही का आपण जो विचार करतो ना आपण तेच बनतो. या माझ्या आईने नाही का लहानपणापासून हाच विचार केला, राईट नाव ती तीच बनली. या आता मी दुसऱ्याबद्दल तर सांगत नाही, बट युजली असे एक्झाम्पल असतातच, मोस्टली असेच एक्झाम्पल असतात का जे लोक विचार करतात ना का आपल्याला काहीतरी बनायचं आहे ते बनून जातात. या बट याच्या मागे बनून जातात हे जस्ट लाईक वरण टाकलं आणि खाली पडलं अशाप्रमाणे नाही आहे. यासाठी मेहनत लागते. या म्हणजे कसं आहे की आपल्याला वाटते का आपण काही ना काहीतरी करू शकतो, तर आपण फक्त जस्ट एक सिम्पल स्टेप घेतो, नंतर हळूहळू मार्ग दिसतात, मग त्या मार्गावर चालायला लागतो, ते मार्ग हळूहळू कठीण होत जातात. या पण आपण मागे जात नाही. या जस्ट लाईक इंजिनिअरिंग. या आता मी इंजिनिअरिंग करत नाही, बट माझे मित्र करतात. या बंटीच एक्झाम्पल घे. तो इंजिनिअरिंगमध्ये गेला, एक स्मॉल स्टेप घेतली ना आपण, ॲडमिशन केली आपण. या आता त्याला माहीत नाही का इंजिनिअरिंग समोर जाऊन किती कठीण आहे. या सेमिस्टर वाईज सेमिस्टर देत गेला, बॅकलॉग येत गेले, कधी कधी डी सी पण झाला, त्याला कळलं का खूप कठीण आहे, बट त्याने सोडला का? नाही. नो नो नो. बॅक लागला, 1 वर्ष थांबला, 1 किंवा 2 वर्ष थांबला, बट त्याने इंजिनिअरिंग केलं. ह्या ह्युमन टेंडन्सी असते राव ही. म्हणजे कसं आहे की थोडंसं कठीण वाटते म्हणून आपण सोडून जात नाही, आपण त्याला फेस करतो. या आणि समज जर आपल्याला वाटते ना का आपल्यासोबत हे होतच नाही, होऊच शकत नाही, आपण पहिल्याच स्टेपला माघार घेऊन घेतो. या जस्ट लाईक राहुलचं एक्झाम्पल घे. पहिलं सेमिस्टर घेतलं, त्याला कळलं राव का आपण ॲडमिशनला पैसे देऊ शकत नाही,
पहिल्याच सेमिस्टरला त्यानं ॲडमिशन काढून टाकली. या त्याला पण इंजिनियर व्हायचं होतं, बट त्याच्यापाशी तेवढा पैसा नव्हता तेवढे पैसे देण्यासाठी. सो त्यांनी ॲडमिशन वापस काढली. या म्हणजे कसं आहे की कधी कधी नाही का आपण प्रॉब्लेम्स रिलेट असतात आपल्या म्हणजे टॅलेंटशी. कधी कधी आपल्या फायनान्शियल कंडिशनसोबत पण हे रिलेट करतात, खूप साऱ्या गोष्टीसोबत रिलेट करतात. फायनान्शियल कंडिशन, फॅमिली प्रॉब्लेम वगैरे वगैरे, ऑल दिस काइंड ऑफ स्टफ. आणि याच्यामधूनच आपण एक प्रॉपरली डिसिजन ठरवतो की आपल्या लाईफसाठी का कोणतं बेटर आहे. या आणि ज्याप्रमाणे मी विचार करतो आणि ज्याप्रमाणे मला वाटते आणि ज्याप्रमाणे मला स्वप्न पडतात ना, जस्ट का या आय आय एम. आणि नाही का मी बिलकुल नाही का त्याचप्रमाणे वागतो यार. या म्हणजे जस्ट लाईक बिईंग सेलिब्रिटी काइंड ऑफ लाईक दॅट. आता तू असं म्हणून नाही पाहिजे, बट कसं आहे की मी असा म्हणजे सेलिब्रिटी काइंड ऑफ लाईक म्हणजे माझे खूप सारे ॲटिट्यूड्स आहे वगैरे नाही, असं असं वगैरे नाही. बट थोडी बहुत नाही का माझ्यामध्ये चेंजेस येऊ लागले आहे. या म्हणजे कसं आहे, जोपर्यंत समोरचा बंदा बोलत नाही तोपर्यंत आपण बोलायचं नाही. कामासोबत बोलायचं राव, या काम आहे तर बोलायचं. बट काम नाही आहे चलो टाईमपास करायचं त्या व्यक्तीसोबत, दॅट इज नॉट. हां असं इंटेन्शन तर नाही का माझ्या गर्लफ्रेंड म्हणजे मला ज्या पर्सन आवडते त्या पर्सनसोबत पण नाही करत. या म्हणजे युजली नाही का मला खूप काही बोलायचं आहे राव. जस्ट लाईक स्नेहा तांबेसोबत खूप काही बोलायचं आहे का, डूड आय जस्ट हॅव सो मच फील अबाउट यू अँड या समथिंग लाईक दॅट. तर मी अशाप्रमाणे बोलत नाही. व्हाय? कारण ते जास्त इम्पॉर्टंट वाटत नाही माझ्यासाठी. या इम्पॉर्टंट कसं का एक मॅसेज आहे किंवा काहीतरी सांगायचं आहे किंवा असं म्हणायचं, अरे तुझ्या फ्रेंडनी मला कॉल केला होता की तुझा मोबाईल राहिला बा तुझ्याकडे आणि तो मोबाईल देऊन दे माझ्यापाशी, कारण ते तुला कॉल करत आहे, यू कुड कॉल हर. या सो अशाप्रमाणे काय मॅसेजेस आले किंवा असं काही काम असलं तर मी प्रॉपरली खूप चांगल्याने बोलतो. आणि कसं आहे की काम असलं ना तर मी प्राईम मिनिस्टरसोबत पण बोलायला भेटणार नाही राव. या युजली टॉक लाईक अ बिझनेस. या म्हणजे जे पण काम आहे ना ते बिझनेसशी रिलेटेड आहे. फालतू गोष्टी करण्यासाठी मी पण नाही आलो आहे आणि तुम्ही पण ऐकायला नाही आले आहे. दॅट्स इट. हा माझा फंड आहे. हां आपण सुरुवात तर केलीच नाही. हॅलो, दिस इज द माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 990. 990वा आर्टिफॅक्ट एपिसोड आहे आजचा. आजची तारीख आहे 23 नोव्हेंबर 2017. आता वाजले करीब रात्रीचे 9:15 वाजले आहे. गेल्या 1 किंवा 1.5 किंवा 2 4-5 महिन्यापासून नाही का मी ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड करून राहिलो आहे. या आणि इट इज रिअली फील्स रिअली गुड. या म्हणजे कसं आहे, मी व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड पहिले करत होतो आणि मला असं वाटत होतं की व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड केल्याने खूप काही चांगलं होते वगैरे, असं काइंड ऑफ लाईक दॅट. बट असं काही आहे नाही राहू. या कसं आहे म्हणजे मनातल्या गोष्टी ज्या ठिकाणी आणि ज्या वेळेने एक्सप्रेस करता येत असेल ना तेच बेटर आहे. फोर्सफुली कॅमेरासमोर येऊन व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड करणं म्हणजे काही काही फॅक्ट नाही राव. या म्हणजे कसं आहे की खापरखेडाला नाही का मी काफी जास्त फेमिलियर होतो त्या गोष्टी करण्यासाठी. म्हणजे म्हणजे जस्ट लाईक आता जेवण झालं बा, आता आपल्यापाशी कोण कोण बोलायला नाही काही नाही, समोर कॅमेरा लावायचा बोलायचो. या बट युजली नाही का 6 महिन्यामध्ये मी ज्याप्रमाणे प्रेफर केला आहे ना वरती टेरेसवर येऊन ज्याप्रमाणे मी मस्त बोलतो ना, इट जस्ट रिअली अमेझिंग. या म्हणजे कसं आहे व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये 1 वीकमध्ये नाही का फक्त 1 किंवा 2 असे आर्टिफॅक्ट एपिसोड असायचे त्याच्यामध्ये मी खूप चांगल्याने बोलतो राव. या की मला का करायचं आहे, का नाही. आणि रेस्ट ऑफ द डे जस्ट लाईक का झालं आजच्या दिवस, बस एक प्रकारे जस्ट लेट इट गो करण्यासाठी मी आर्टिफॅक्ट एपिसोड करत होतो. बट डे बाय डे मी ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड करतो ना तर ॲक्च्युअली नाही का याच्यामध्ये नाही का मी माझ्या मनातलं बोलतो. व्हाय? कारण नाही का हा एक प्रकारे आसपासचा सराउंडिंग आहे ना, मेक्स मी हेल्प्स मी टू डू दॅट. कारण आता माझं जेवण झालं आहे, बेसिकली जेवण झालं आपण थोडा बहुत तर फिरतोच आहे. मी टेरेसवर फिरून राहिलो आहे, मस्त हवा सुरू आहे
गाणे ऐकण्यापेक्षा थोडंसं मनातलं बोला. सो लेट जस्ट डू इट. सो मला वाटते ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडकडनं माइट बी रिअली प्रेफर टू मी. आणि हे मी फक्त आर्टिफॅक्ट एपिसोडसाठी करतो असं नाही. युजली ह्या आर्टिफॅक्ट एपिसोड इज माय आर्टिफॅक्ट एपिसोड, कारण हे माझं आहे. सो बेसिकली नाही का, मला ज्या वेळेनी प्रेझेंट करायचं आहे मी त्या वेळेनी प्रेझेंट करेन ना. ज्या वेळेनी मला रेकॉर्ड करायचं आहे ऑडिओ व्हिडिओ ऑल दिस काइंड ऑफ स्टफ, आय एम डुईंग दिस. असं नाही का मी ऑडिओ आर्टिफॅक्ट एपिसोड करत आहे यात मी दुसरा सौरभ भोवथोरे आहे आणि व्हिडिओ आर्टिफॅक्ट एपिसोडमध्ये करत आहे तो ॲक्च्युअल सौरभ भोवथोरे आहे. दॅट इज रिअली बुलशिट. कारण नो वन इज केअर अनलेस आय एम गेटिंग सक्सेसफुल. जोपर्यंत मी सक्सेसफुल होणार नाही तोपर्यंत आर्टिफॅक्ट एपिसोडची काही व्हॅल्यू राहणार नाही. आणि सक्सेसफुल झाल्यानंतर याची व्हॅल्यू इतकी जास्त राहणार की बहुत जास्त. म्हणजे एव्हरी वन इज क्रेझी अबाउट इट. सौरभ भोवथोरे व्हॉट्स द आर्टिफॅक्ट एपिसोड. क्या म्हणजे क्या ये क्या किया इसने. सो इट्स जस्ट लाईक दॅट. लाईफमध्ये खूप मेहनत करावं लागते. बट समटाईम्स नाही का मेहनत करण्यासाठी नाही का सगळेजण राजी होतात. मेंटली असो फिजिकली असो वॉटेवर. बट डिसिजन घेणं याच्यामध्ये खूप जण एक प्रकारे हे असतात. डिसिजन घेणं म्हणजे काय, समटाईम्स नाही का आपण करीब दिवसभरातून 60,000 वेळा विचार करतो. आणि याच्यामध्ये करीब 300 किंवा 200 वेळा आपण डिसिजन घेतो. छोटे छोटे डिसिजन, जायचं का नाही जायचं, नाश्ता करायचा का नाही करायचा, 10 रुपये खर्च करायचे का नाही करायचे, कुठं बसायचं का बसायचं. युजल नाही का आपल्याला माहीत पण नसते, पण डोक्यामध्ये नाही का हे पूर्ण केमिकल रिॲक्शन होत असते. म्हणजे सीटवर बसल्यावर अरे यार इथं बसू का नाही, राहू दे समोर जाऊ, इथं बसू का नाही समोर जाऊ. आणि बसल्यावर असं म्हणायचं बसू का, ठीक आहे, ते हो म्हणतं हो, नाही तर ठीक आहे चलो आगे. इट जस्ट काइंड ऑफ लाईक दॅट. खूप सारे डिसिजन घेत असतात. बट समटाईम्स नाही का डिसिजन इट्स टू मच फार अवे. इट कुड बी चेंज युअर लाईफ, इट कुड बी रिअली डिफरंट दॅन एक्सपेक्टेड. सो हे याला म्हणतात मोठे डिसिजन, खूप मोठे डिसिजन, कारण इट चेंज युअर लाईफ. सो हे जे मोठे डिसिजन आहे, हे मोठे डिसिजन घेण्यासाठी पण मला आर्टिफॅक्ट एपिसोड खूप मदत करतात. म्हणजे सगळे पॉईंट समजून सांगतो का कशाप्रमाणे आहे का आहे, आणि स्वतःला पण एक प्रकारे प्रेफर करतो का आपण कोणते डिसिजन घेतले पाहिजे. खूप झालं आपण याच्या गोष्टी डेस्टिनीच्या आणि मेहनतीच्या वगैरे वगैरे. आज खूप काही चांगलं झालं आहे माझ्यासोबत आणि आय हॅव टू बी अ शेअर विथ यू. ॲज ॲक्च्युली कसं आहे, म्हणजे गेल्या 6 महिन्यापासून नाही का मी युजली नागपूरवरून रोज अपडाऊन करून आलो. लाईफमध्ये काहीच नाही असल्यासारखं आपण काही ना काहीतरी स्वतःलाच एक प्रकारे प्रिटेंड करून राहिलो. कारण आता 1 मॅन टीम, आता सगळ्यांचे पेपर सुरू आहे, सगळेजण क्लासेस करून राहिले वगैरे वगैरे, कोणीजणं पढाई करत आहे. मी प्लॅन बनवण्याचा प्रयत्न केला होता, बट एव्हरीथिंग इज गॉट बिझी. सो माझ्यासाठी फक्त प्लॅन असतो का फक्त वडापावला खायला जायचं आणि तेव्हा जे मोमेंट वगैरे त्यांच्यासोबत स्पेंड करायचा, बस तोच एक मोमेंट. कारण खेळणं तर मला तसं काही खास आवडत नाही. बट आता समोरच्या महिन्यात डिसेंबरमध्ये खूप काही गोष्टी येणार आहे. युजली मी कधीच ट्रिपला नाही गेलो. म्हणजे असं मित्रांसोबत प्लॅन वगैरे केला आहे, यासोबत कधी खूप वेळा गेलो पण आहे, बट नाही का कॉलेज ट्रीप किंवा स्कूल ट्रीप म्हणजे कधी गेलो नाही. लहानपणी होतो तेव्हा पण नाही. म्हणजे कसं मला ते इतकं जास्त इम्पॉर्टंट वाटायचं नाही राव. म्हणजे फर्स्ट ऑफ ऑल कसं आहे की स्कूलमध्ये वगैरे स्कूल ट्रिप जायची म्हणा, बट इतकं इंटेन्शनली नाही जायचं राव. म्हणजे सगळेजण चाललेच आहे तर जायचं आहे बा, जस्ट नॉट रिअली इम्पॉर्टंट टू मी. का घरी राहू चलो बा, जस्ट लाईक दॅट. कॉलेजमध्ये वगैरे तर ट्रिप वगैरे नव्हतीच म्हणा. म्हणजे कॉलेज केलंच नाही तर कुठे ट्रिप येणार आहे डुळं. म्हणजे 11वी 12वीमध्ये कुठे ट्रिप वगैरे असते, कधीच नाही.
मग कसं की मित्रांसोबतच युजली मी कसं या एजला नाही का, जेव्हा आपण 20 क्रॉस करतो ना, तेव्हा नाही का आपल्याला नाही का 20 किंवा 23 असं क्रॉस करतो ना, तेव्हा आपल्याला कळते का आपल्या लाईफमध्ये काहीच नाही. आपल्याला कसं तरी एक प्रकारे फ्रीडम पाहिजे, मित्रांसोबत थोडासा हॅपीनेस किंवा हँगआउट पाहिजे, म्हणजे कुठेतरी जाओ चलो बा लाईक दॅट. सो नाही का या एजमध्ये खूप जास्त इंटेन्सिटी असते, गरमाहट असते का आपल्याला कुठेतरी जायचं आहे. आणि हिवाळ्यात तर बहुतच जास्त गरमाहटची गरज असते राव. या सो 8-9 तारखेला आम्ही चाललो आहे चिखलदरा. युजली म्हणजे मी आणि सोबत वन मॅन टीम आणि सगळेजण आम्ही कार बुक केली आहे. युजली वन मॅन टीम या युजली आम्ही प्रत्येक वर्षी जातो डिसेंबर महिन्यात. आम्ही नेहमी प्लॅन करतो. मागच्या वेळेस गेलो होतो त्या बेमला डॅममध्ये. बट इट्स अ वन डे टूर. याच्यामध्ये जेवढी मजा आली तेवढी मजा आली. बट इट्स अ वन ओवर, म्हणजे आपण एक दिवस स्टे नाईटवाला आहे. सो बहुत मजा येणार आहे, बहुतच मजा येणार आहे. कारण वन नाईट स्टेवाला मी कधी टूर केला नाही. सो दिस इज माय फर्स्ट टाईम इन द लाईफ आय एम गोईंग टू ट्रिप विथ वन नाईट स्टे. आणि याच्यामध्ये सगळे मित्र राहीन आणि बहुत मजा येणार आहे. या युजली मला असं वाटलं की आपण स्नेहाला इंट्रोड्यूस करू म्हटलं, बट असं म्हणजे कसं की शी इज नॉट इंट्रोड्युसिंग विथ मी, सो हाऊ शुड आय इंट्रोड्यूस विथ दॅम. सो इट जस्ट लाईक रिअली स्टुपिड थिंग. आणि आय एम रिअली कसं म्हणजे मीच कसं एक प्रकारे अनऑकवर्ड होऊन जाईन कसाला या सिच्युएशनला, ती काय फील करत असेल वगैरे वगैरे, आणि मी एन्जॉयमेंट सोडून बस तिचाच विचार करायला लागत. सो ना जस्ट लेट इट गो, लेट इट गो. या ती नाही म्हणजे तिला काही इंटरेस्ट नाही, सो डोंट लेट, म्हणजे आपण पण जास्त इंटरेस्ट देऊ नये. जस्ट या लेट इट गो. या तर जरी स्नेहा नसली तरी खूप सारे जण आहे आणि ऑफकोर्स मित्र आहे, वरून चिखलदरा आहे आणि मजा तर खूप काही येणार आहे. सो इट्स रिअली ग्रेट, रिअली अमेझिंग. आणि खूप काही होणार आहे. ठीक आहे, ते तर होणारच आहे. बट त्याच्यानंतर आहे पचमढीला जायचं आहे. हे आमचे जे क्लासेस आहे ना तिथे सरांनी असा प्लॅन केला आहे का 17 डिसेंबरला आपण पंचमढीला जायचं, मध्य प्रदेश पंचमढी. आणि तिथे पण बहुत मजा येणार आहे. कारण युजली मी कधी पंचमढीला गेलो नाही, म्हणजे महाराष्ट्र सोडून कधी गेलो. राजस्थानला गेलो आहे बट दॅट्स ओनली वन्स. बट आता पंचमढीतही म्हणजे क्लासेसच्या सगळ्या मित्रांसोबत, आणि त्या नरेंद्रनगरमध्ये पण आता कोण कोण राहते, कोण कोण येणार आहे वगैरे या, आणि सगळी फॅकल्टी मिळून करीब 30 जण आहे. सो आम्ही बस केली आहे आणि करीब 400-450 किलोमीटर, आणि तोही वन डे रिझॉर्टवाला आहे, 2 डे रिझॉर्टवाला आहे. सो इट्स सो मच अमेझिंग. पैसा किती लागणार? पैसा हू केअर डूड, आय हॅव लॉट्स ऑफ मनी. वडिलांची ATM माझ्याच पाशी असते राव. सो 1 का 2-3 हजार रुपये जरी काढले तरी काही माहीत होणार नाही. युजली हा 4,000चा मोटो जी फोन तर माहीत पण नाही वडिलांना, तरी मी घेऊन टाकला फटसे. 4,500ची डील पण करून टाकली. वडिलांना माहीत पण नाही का 4,500 रुपये गेले कुठं. म्हणजे मी असा म्हणजे दुरुपयोग नाही करत वडिलांच्या पैशाचा. कारण युजली मला माहीत आहे का 1 वर्ष मी जॉब केला आहे, त्यामुळे मला माहीत आहे का पैशाची किंमत काय आहे आणि ते कशाप्रमाणे वेस्ट जातात वगैरे वगैरे. सो मी बहुत प्रॅक्टिकली विचार करूनच पैसे वेस्ट करतो. ना तर पहिले अरे बापरे, वडिलांचे ATM भेटलं होतं, मी तर एव्हरी हप्त्याला नाही का काही ना काही ते ऑर्डर करतो, शूज, बॅग, बेल्ट वगैरे. अरे अरे बाबा का. पण आता मी तसं काही हे करत नाही. बहुतच इम्पॉर्टंट असतं तरच गोष्टी मी हे करतो. या सो डिसेंबर महिना माझ्यासाठी बहुत अमेझिंग होणार आहे. कारण खूप काही गोष्टी होणार आहे. इट विल बी रिअली गुड. या लाईफमध्ये एक नवीन टर्न येऊन राहिला आहे आणि याला मी एक्सपिरियन्स करून राहिलो आहे. या ॲट द एज ऑफ 25 मी खूप चांगल्या गोष्टी एक्सपिरियन्स करून राहिलो आहे की कशाप्रमाणे आहे, काय आहे, आणि एक फ्रीडम. आणि आय डोंट नो म्हणजे मला माहीत आहे समोर जाऊन मला खूप काही काम करायचं आहे आणि अशा प्रकारचे फ्रीडम्स वगैरे एक्सपिरियन्स करायचे आहे. बट दिस इज द फर्स्ट स्टेप्स. सो आय एम नॉट नर्वस, आय जस्ट बीन एक्सायटेड अबाउट इट. अँड समोर जे काय होईन ते जस्ट लेट इट गो. या लेट इट गो नाही, जस्ट लेट्स गो, अशाप्रमाणे फिलिंग्स आहे राव याच्याशी. यस. अजून
सो धिस इज हॅपन. सरांनी आज सांगितलं आहे. युजली हे जे नाही का हे पचमडीचा प्रोग्राम नाही का याचं शनिवारी म्हणजे परवा वगैरे होणार होता. बट कसं आहे की एवढ्या लवकरात कमी वेळेमध्ये नाही का प्लॅनिंग करणं, कोण कोण येणार आहे, कोण कोण नाही येणार आहे, याची लिस्ट बनवणं इट जस्ट नॉट रिअली म्हणजे लवकरात लवकर असं पॉसिबल नाही होत होतं. सो सरांनी तो पोस्टपोन केला आणि तो ठेवला आहे 17 डिसेंबरला. सो या आय एम गोइंग टू बी आणि आय एम प्रिटी शुअर का आय एम गेटिंग जॉब फ्रॉम दिस थ्रीच प्रायव्हेट लिमिटेड. या म्हणजे कसं आहे की जे काही होऊन राहिलं आहे माझ्यासोबत या आणि मला एवढं ते इन्शुरन्स आहे की मला हा जॉब भेटणार आहे. या थोडंसं पेशन्स ठेवावं लागते. या म्हणजे हे काय आज तू म्हणशील का मी सर पुण्याला जातो वगैरे वगैरे, थोडंसा वेट धर. या म्हणजे कसं आहे की 1 वर्ष तर जॉब कर नागपूरमध्ये असं मला वाटते ना. आणि हे बेटर पण आहे सांगू, कारण 1 वर्ष जॉब कर, गेट एक्सपिरियन्स. आणि समज जर त्याद्वारे तू समज पुण्याला जात असेल तर ओके गुड. आणि समज जर नाही होत असेल तर डूड आपल्याला एक्सपिरियन्स आहे ना, 1 वर्षाचा डिझाईन एक्सपिरियन्स आहे अँड यू गेट अ जॉब इन पुणे. आणि तोही लवकरात लवकर. सो डोंट. आणि कसं आहे की तू समजा पुण्याला जाशील अँड देन यू आर ट्राय टू बी फाइंडिंग अ जॉब, थोडंसं मुश्किल होईल राव. म्हणजे कसं आहे की म्हणजे थोडीशी मेहनत करावं लागेल, स्ट्रगल करावं लागेल. आय नो कसं आहे की एक वेळा कसं आहे म्हणजे ही एक डिसिजन आहे ना, म्हणजे एक वेळा आपण डिसिजन घेतल्यावर माघार नाही घेता येणार. म्हणजे हे असं आहे की म्हणजे गड्ड्यात कुदलं डूड. आणि याच्यात तुला माहीत नाही का पाणी किती खोल आहे आणि किती हे आहे. तुला उडी मारली वापस नाही येत आहे. तर याचा अर्थ असा आहे ना, मला उडी मारायचीच आहे ना, मी बोट घेऊन जाईन ना, मी प्लास्टिकचा एक फ्लोटर घेऊन जाईन. कशाला मी मरण्याचा प्रयत्न करीन. आणि तुला वाटत असेल का जर खूप जास्त स्ट्रगल करून, आय नो म्हणजे माझ्या लाईफमध्ये स्ट्रगल आहेतच आणि असं समजू नको फक्त एक जॉब लागल्याने माझं स्ट्रगल कमी होणार. नो, इट्स जस्ट लाईक थोडी बहुत राहत भेटेल म्हणजे तुझं खाणं पाण्याचा प्रश्न सुटून जाईल. बाकी जो प्रश्न आहे जसं एक क्लासेस करणं, त्याचे फीज वगैरे भरणं, हे तर तुला समोर करावंच लागेल. मग त्यासाठी ओव्हरनाईट, ओव्हर ड्युटी वगैरे वगैरे तुला त्या साऱ्या गोष्टी तर ॲक्सेप्ट करावंच लागेल, ते करावंच लागेल. म्हणजे कसं आहे की माणसाच्या एक प्रकारे बेसिक गरजा तर मी म्हणजे माझ्या ज्या बेसिक गरजा आहे जस्ट लाईक राहण्यासाठी एक शेल्टर आणि खाण्यासाठी थोडंसं तरी जेवण बस. आणि हे समजा मला भेटलं ना डूड, आय एम रिअली सॅटिस्फाईड विथ दॅट. मग तो कोणताही जॉब असो आणि ती पुण्याला असन, मग मी आय गेट अ फिल्म स्कूल. मग त्याच्यामध्ये मग मी काही ना काहीतरी पैसे इन्व्हेस्ट नाही, पैसे टाकीन म्हणजे त्यातून शिकीन, थोडीशी फीज वगैरे भरावं लागेल, ते मॅनेज करून घेईन मी. बट असं नाही का पुण्याला गेल्याबरोबर एकदम स्टार्टिंगपासून म्हणजे पहिलं फर्स्ट हे राहीन का आपलं खाण्याची राहण्याची सुविधा करणं. अरे बापरे. आणि मग प्रत्येक महिन्यासाठी मग आपल्यासाठी जेवण नाही, मग काय बिस्किटं खाऊ, पाणी पिऊ, मग ठीक आहे जिंदा राहू. अरे मग आपली मेहनत ज्या गोष्टीसाठी आहे ती गोष्टच एकदम हे होऊन जाईल ना. म्हणजे तुला जर मेहनत घ्यायची आहे ना, तू फिल्म बनवण्याच्याकडे घे ना. इन्स्टेड ऑफ दॅट यू आर जस्ट टेकिंग मेहनत ऑफ युअर काइंड. म्हणजे तू फक्त स्वतःच्याच पोटा पाण्यासाठी मेहनत करून राहिला आहे. काही अर्थ राहणार आहे का नाही. आपण म्हणजे ज्या गोष्टीसाठी चाललो आहे त्याच गोष्टीला टार्गेट बनव ना. इन्स्टेड ऑफ दॅट यू आर जस्ट मेंटेनिंग युअर सेल्फ. हाऊ इज दॅट गॉना बी चेसिंग युअर टार्गेट. इट्स रिअली स्टुपिड. म्हणजे असं वाटत असेल की असं नाही करायला पाहिजे. सो म्हणजे स्ट्रगल तर आहेच. एव्हरीथिंग इज हॅज इट. आणि कठीण परिस्थिती येणारच आहे आणि हे मी ॲक्सेप्ट करायला तयार आहे आणि रिॲलिटीला पण फेस करायला तयार आहे. बट समज जर आपण थोडासा सोपा मार्ग भेटत असाल, थोडासा सोपं, जास्त काही नाही, जस्ट हलकासा फक्त राहण्याचा आणि खाण्याचा प्रश्न सुटेल. सो वाय डोंट यू गो विथ दिस. हलकासा छोटासा सोपा मार्ग आहे ना. आपण खूप जास्त मोठा मार्ग, कठीण मार्ग निवडतो म्हणलं बापरे. आणि कसं आहे कठीण मार्गामध्ये नाही का आपलं कॉन्फिडन्स नाही का काफी लूज होऊन जाते. म्हणजे ॲक्च्युअली नाही का आता मला राहायला घर आणि खायला जेवण, आई मस्त हादडून जेवण बनवते आणि मी मस्त मक्यासारखा दणादण खातो, असं नसते राव.
पुण्याला गेल्यावर आईचं जेवण भेटणार नाही, आईच भेटणार नाही तर जेवण कुठून भेटणार आहे? एवढं मोठं घर का मी पुण्याला उचलून घेऊन जाणार आहे का? नाही. सो लेट्स फेस द रियालिटी फॅक्ट. ओके ओके. युजल माझे एव्हरी डे आर्टिफॅक्ट एपिसोड नाही का 30-40 मिनिटाचे होऊन राहिले आहे. आणि याच्यामध्ये मी खूप चांगल्या गोष्टी शेअर करून राहिलो. वाव, म्हणजे काय बहुत ही मस्त रेकॉर्ड करून राहिला युजली. आणि बहुत म्हणजे कसं जेवण झाल्यावर संध्याकाळी फ्री होऊन राहिलो. यास, ज्या दिवशी मला रेकॉर्ड करायचं नाही आहे, ज्या दिवशी माझा मूड नाही आहे, त्या दिवशी मी रेकॉर्ड करत नाही या. बट दुसऱ्या दिवशी कसं माझं प्रॉपरली मूड बनते राहून मी मस्त बोलतो युजली. म्हणजे कुठूनही सुरुवात करायची आणि बस बोलत जायचं. आणि वन थिंग इज, आज अजून एक गोष्ट चांगली आली माझ्या लाईफमध्ये नाही का. 1-2 गोष्टी नाही आहे आणि जे गोष्टी नाही का म्हणजे माझ्यापाशी खूप जास्त पैसा असून सुद्धा पण त्याला मी भेटू शकत नाही. आणि ती गोष्ट आहे कॉलेज लाईफ आणि लव आता ते वगैरे वॉटेवर. बट कॉलेज कॉलेज द फर्स्ट थिंग. का मला नाही का ही कॉलेजमधली जेवढी मजा आहे ना ती मला साला कधी एन्जॉय करायला नाही भेटल. कॉलेजमध्ये क्लासेस, हॉस्टेल, कॉलेज बंक करणं, मित्रांसोबत हँगआउट, ब्रेकअप, मूव ऑन, इट जस्ट लाईक रिअली अमेझिंग डेज. आणि कॉलेज लाईफ एन्जॉय करणं म्हणजे माझ्यासाठी बहुत अमेझिंग आहे. आणि एक वन ऑफ द ड्रीम आहे जे कधीच ट्रू होणार नाही. म्हणजे इवन इफ आय बी अ फिल्म मेकर ऑर लॉट्स ऑफ अर्निंग अ मनी, आय डोंट गेट अ चान्स टू बी इन अ कॉलेज. म्हणजे कॉलेजमध्ये जाणं आणि त्या साऱ्या गोष्टी एन्जॉय करणं ज्याप्रमाणे एक नॉर्मल व्यक्ती किंवा नॉर्मल पर्सन हे करतो. मी तर ते कधी केलंच नाही यार. आणि आय रिअली वॉन्ट टू बी अ कॉलेजमध्ये जाणं. सो माझ्यासाठी एक स्वतःलाच एक प्रकारे सोल्युशन देण्यासाठी एक आहे फ्रेशर्स, एक सिरीज आहे, एक मराठी टी व्ही चॅनल झी युवावर लागते. रिसेंटली मला माहीत पडलं. एक मित्र आहे की आपल्या क्लासेसमधला प्रफुल आहे, तो पण बघतो. त्याच्याकडून मी एक एपिसोड घेतला काल. चलो म्हणलं एक एपिसोड म्हणलं. पाहाला चांगलं वाटलं. मग इंटरनेटवर दुसरा एपिसोड पाहिला, क्युरिओसिटी वाढली. मग आज भेटला, आज त्याच्याकडून 17 एपिसोड घेतले. त्यानं खूप डाउनलोड केले. तर मी आता ते पाहून राहिलो. इट जस्ट मेक्स मी फील लाईक आय एम बीइंग पार्ट ऑफ दॅट मराठी कॅरेक्टर्स. आणि ते कॉलेज लाईफ आणि ते हँगआउट करणं मित्रांसोबत, इट्स सच अ ग्रेट थिंग. आणि थोडं का होईना म्हणजे एक प्रकारे थोडंसं स्माईल आणण्याचा प्रयत्न करताय राव. म्हणजे एव्हरी टाइम यू आर वॉचिंग रिअली साय-फाय मूवी अँड स्टफ लाईक दॅट मेक्स मी रिअली नर्वस का डूड ये क्या आहे यार. थोडंसं पण नाही का, थोडंसं मन मोकळे करण्यासाठी आपण असं काहीतरी पाहावं. जस्ट लाईक वाय आर यू वॉचिंग तारक मेहता का उल्टा चष्मा. वाय म्हणजे युजल नाही का एक नॉर्मल एक पर्सन असेल ना, त्यांच्या घरी नाही का एव्हरी टाईम दुपारच्या वेळेस नाही का तारक मेहता का उलटा चष्माच सुरू राहते. वाय सांग. आय डोंट नो, जस्ट मेक अस लाफ. म्हणजे कसं आहे हे टी व्ही सिरीज नाही का एक प्रकार नाही का रिॲलिटीशी कनेक्ट करते आणि थोडीशी स्माईल आणण्याचा प्रयत्न करते त्यांच्या कॅरेक्टर थ्रू. आणि त्यामुळेच नाही का लोकांना खूप जास्त आवडते. त्याचमुळे नाही का ही टी व्ही सिरीज नाही का ॲक्च्युली यांनी ॲक्च्युली 2000 एपिसोड बनवले असेल. आणि गेल्या 8 वर्षापासून हे सब टी व्हीवर राज करून राहिले. आणि युजली सब टी व्ही म्हणलं फक्त तारक मेहता का उलटा चष्मा पाहासाठीच हे लोक येतात. आणि इथले जे हे जे आहे डायरेक्टर आणि प्रोड्युसर, नाही त्यांना पैशाची गरज ना काही. ते फक्त नाही का त्यांना जेवढा बहुत पैसा भेटतात आणि त्या थोड्या बहुत पैशामध्ये थोडा बहुत बजेट करून काही ना काहीतरी प्रोडक्शन करून ते त्यांचे कॅरेक्टर्स पण इतके जास्त फ्रेंडली आहे का ते नाही का त्यांचे खूप मोठे टार्गेट्स नाही, पण त्यांना बस छोट्याशा टार्गेटमध्ये छोट्याशा कॅरेक्टरमध्ये त्यांना जेवढी मजा येते इट्स रिअली नाईस. त्यामुळे तारक मेहता का चष्मा बहुत चांगली आहे राव. अशाच प्रमाणे ही एक सिरीज जे रिप्रेझेंट करते कॉलेज लाईफला. सो इट जस्ट मेक्स मी रिअली नाईस. खूप जास्त बोललो राव युजली. ॲक्च्युली कसं मला आज लागली झोप, कारण थोडं आज बहुत जास्त एक्झॉस्ट झाला.
आज ॲक्च्युअली नाही का एक गाडी होती यार, हटिया पुरी हटिया. हे एक वीकली एक गाडी आहे युजली. आणि कसं आहे की आज ही गाडी नाही का 2 वाजता लागून होती. अहमदाबाद पुरीच्या अगोदर ही लागून होती. मला वाटलं ही गाडी लवकर निघेल, सो प्रज्योतनं मी बसलो. आता ही गाडी साली निघाला इतका वेळ, मग अजनीवर 1 घंटा थांबली. युजली मला जास्त फील झालं नाही, कारण मी कसं की ते आपलं हे सुरू होते फ्रेशर्स, बस तेच पाहत बसलो. मग कसं की मग त्यांचं चला मी करीब 3 वाजता बसलो आणि 5:30 वाजता मी वर्धेला पोहोचलो. सो विचार करू 2.5 घंटा. युजली 1 घंट्यात गाडी येते, 2.5 घंटा मला ट्रॅव्हल करावं लागलं. सो नॉट रिअली असं काही खास वाटलं नाही, कारण मोबाईल ऑल चार्ज. आणि या वन थिंग आय एम सेईंग दिस, का या मोबाईलची या मोटो जीची बॅटरी डूड, चला काय बॅटरी आहे राव यास. चला म्हणजे मी इतकं असं टफ यूज तर नाही केला आहे, बट ज्याप्रमाणे मी व्हिडिओ पाहताना नाही काही खूप जास्त बॅटरी तर खात नाही. जस्ट म्हणजे म्हणजे मला मोबाईल भेटला, इट्स रिअली गुड. या बट व्हॉट अबाउट डूड हे नोकिया 808. डूड तू नाही का आत्ताच नको घेऊ यार तो मोबाईल. कसा आहे की नाही का, आय नो तुला आवडते, बट तुला तो फोन भेटणार आहे या जस्ट नीट. कारण नाही का राईट नाव तू त्याच्यावर 10,000 रुपये खर्च करतो म्हणलं, इट इज नॉट कूल फॉर यू. म्हणजे कसं आहे की राईट नाव तू 10,000 नाही का खूप काही अजून काही होऊ शकते राव या. 10,000 म्हणजे अजून काही. वाय आर यू बाईंग दिस नोकिया 808? म्हणजे आय नो तुला आवडते, बट इट जस्ट नॉट. आता तुझ्यापाशी मोबाईलची कमतरता नाही आहे ना. आता तुला कसं मोबाईलची गरज वाटत होती, दॅट्स वाय यू आर बाईंग दिस मोटो G3 अँड तुझे सगळे सॅटिस्फॅक्शन पूर्ण करून राहिला. सो इट्स ग्रेट, इट्स रिअली नाईस. यस, just don't waste your time, don't waste everything, just yeah. And Nokia 808, when you have lots of money you can buy this on Nokia store. फिनलंडमध्ये जाऊ आपण लगेच तर नोकिया त्या 808 साठी, आणि त्याला म्हणून डूड मेरे को वो फोन चाहिए, एनी चाहिए, एनी चाहिए. या आय विल डू एनिथिंग, आय विल डू एनी प्राइस यू वॉन्ट, आय नीड दिस फोन राईट नाव, राईट हिअर बॉस. आणि नो वे. आणि ऑफकोर्स त्यांच्यापाशी अशी गॅजेट्स असतातच राव, कारण नोकियाची हिस्ट्री ते आपल्याला रेप्रेझेंट करण्यासाठी ते असतात. सो या लेट्स बीट. ओके, सो जास्त न बोलता इथेच थांबून देऊ. सो दिस इट, दिस इज दी माय आर्टिफॅक्ट एपिसोड नंबर 990. राईट नाव वी आर ॲट वर्धा, महाराष्ट्र. थँक्यू.